अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया नमस्कार
राम राम हरे राम 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 हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे राम 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 हरे कृष्ण राम राम हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे राम राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे राम राम कृष्ण कृष्ण हरे हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी झाले ओ
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा
अनुभावे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भृकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाविहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विजितऋषिकवायुभिरदान्तमनस्तुर्गं यैह यतन्ति यन्तुमतिलोलमुपायखिदः व्यसनशतान्विता समवहाय गुरोश्चरणम् वणिज इवाजसन्तकृतकर्णधरा जलधौ ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचेत्कला बोला पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भारत माता की जय आज सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगल मूर्ति मोरया सब संतन की जय मुक्ताख्या ब्रह्मचित्कलः महाराज यांचा समाधी सोहळा हे 728वे वर्ष सगळीकडे आनंदोत्सव सुरू आहे। आज एकादशीचा पर्वणीचा दिवस आणि अशा या मंगल दिनी संत ज्ञानेश्वर महाराज यांची संगीतमय चरित्र कथा आयोजित केली गेली आहे। कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जेव्हा ज्ञानोबा माझा साधकांचा माया बाप तरुष नहरे ताप सर्वांभूती सुखरूप ज्ञानोबा माझा असं माऊलींचं वर्णन अनेक संतांनी केलं। अनेक संत वाङ्मयामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी त्यांचं वाङ्मय कसं संत ज्ञानेश्वर महाराज हे जगाला यांनी काय दिलं त्यांचं वर्णन करणारे अनेक संत होऊन गेले। आपल्या संत वाङ्मयामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र हे आपल्याला पाहायला मिळतं। अल्पसा परिहार देते
की संजीवन समाधी सोहळा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. त्या निमित्ताने हा कार्यक्रम पार पडत आहे. द ॲड्रेस गृहनिर्माण सोसायटी, सर्व ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळ सर्वांना मी प्रथम धन्यवाद देते. इथे उपस्थित असलेले सर्व श्रोते, मी म्हणेन जाणकार श्रोते, की आपली उपस्थिती इथे लाभली. तुम्ही श्रोते महेशाची मूर्ती, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगे करीत असे. त्यामुळे वक्त्याला तेव्हाच किंमत असते जेव्हा श्रोता त्या वक्त्यासमोर उपस्थित असतो, श्रवण करत असतो, हजर असतो. त्यामुळे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. या सेवेसाठी अत्यंत सुंदर अशी साथ मला लाभली आहे. सिंथेसायझरवर साथ करणारे प्रतीक दादा पांचाळ रामायणाचार्य आहेत. फार सुंदर रामायण कथा करतात आणि सिंथेसायझर तुम्ही ऐकलं किती उत्तम वाजवतात. तबल्याची साथ करणारे, तालवाद्याची साथ करणारे जे किशोर महाराज फुले झी टॉकीजचे तबला वादक आहेत. झी टॉकीज फेम म्हणून त्यांची आळंदीमध्ये फार मोठी ओळख आहे. फार सुंदर तबला वादन आहे आणि ते ऑर्गन सुद्धा वाजवतात. विशेष म्हणजे तालवाद्य सुद्धा, स्वरब्रह्म सुद्धा आहे आणि नादब्रह्म सुद्धा आहे त्यांच्याकडे. त्यांनाही मी धन्यवाद देते. प्रत्येक दादांना धन्यवाद देते. भक्ती दीदी पांचाळ भागवताचार्य आहेत. फार सुंदर कथा करतात आणि आज रात्री 8 ते 10 त्यांची कीर्तन सेवा आहे. त्यामुळे ताईंना सुद्धा वंदन करते. आणि इकडे माझे वडील मला हार्मोनियमची साथ करत आहेत, हरिभक्तीपरायण नामदेव महाराज पवार. त्यामुळे त्यांनाही मनापासून धन्यवाद देते की असा भक्कम आधार माझ्या मागे आहे. आणि ही सगळी धावपळ करणारे जे आपले अनिल काका जे आहेत आणि त्यांच्या सोबत असणारे खोत साहेब, फार मदत ते करतात. कुणाला काय लागतंय, काय कमी पडतंय, सगळंच पाहतायत. आणि महिला वर्ग अत्यंत उत्साही महिला वर्ग आहे. काकूंनी पण सगळ्यांनीच फार मनाने तन मन धन सर्वांनीच येऊन इथे मदत केली, सहकार्य केलं. त्यामुळे हा खेळ एकट्याचा नाही हो, एकट्याचा नाही. हा खेळ नव्हे एकल्याचा. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद, हा आनंद सर्वांचा आहे, सर्वांनी वाटून घ्यायचा आहे. पुन्हा इथे तालाची साथ करणारे माझे बंधू वेदांत पवार हे सुद्धा उपस्थित आहे. आणि महत्वाचा उल्लेख म्हणजे सुरेश महाराज पांचाळ की ज्यांनी मला आता गायनाची साथ केली. हे भक्ती दीदी आणि प्रतीक दादा यांचे वडील. फार सुंदर त्यांनी मुलांना सुद्धा घडवलं. त्यामुळे त्यांनाही वंदन करते, त्यांच्या पुढे नतमस्तक होते. आपली ही सगळी आठवण साठवण्याचं काम जे आपले YouTube चॅनल गुरुवर्य वाडीकर महाराज असं YouTube चॅनल आहे की ती आपली आठवण साठवतात. दिनेश दादा वाडीकर, त्यांनाही मी वंदन करते की आपण ठाण्याहून इथे आलात, आम्हालाही फार आनंद वाटला. त्यामुळे सर्वांच्याच चरणी मी नतमस्तक होते. चुकून कुणाचा उल्लेख माझ्याकडून राहिला असेल तर तुम्ही मला आठवण करून द्या. मला वाटतं की हा जो उत्सव आहे तो नावासाठी नाही तर नामासाठी हो. त्यामुळे आपण भगवंताचं चिंतन करूया. जेवढा वेळ माझ्या हातामध्ये आहे त्या वेळामध्ये आपण आता संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहूया. ऐका ना, माझ्या 4 बहिणी या ना वर. तुमच्या या 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 या.
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक प्रकारचे संत वाङ्मय निर्माण केलं. या सर्व संत वाङ्मयासाठी आपण माऊलींचे 1000 वेळेस पाय जरी धरले तरी ते कमी आहे. अमृतानुभव, चांगदेव 65, भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी आणि सगळ्यांना समजेल असा हरिपाठ. कुणासाठी केलंय हे माऊलींनी? आपल्या सर्वांसाठी. हे सर्वच संत तुम्हा आम्हाला शिकवण देण्यासाठी इथे आले. त्यांचं प्रेरच होतं हो, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तुकोबराय म्हणाले. भगवंतांनी सुद्धा सांगून ठेवलं भगवद्गीतेमध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा भगवंत अवतार घेतात आणि एकदा दोनदा नव्हे तर युगायुगांमध्ये भगवंत येतात, अवतार घेतात, अवतार कार्य पूर्ण करतात आणि सगळ्या जगाला, सगळ्या समाजाला, सर्व जनमानसांना शिकवतात, ज्ञान देतात. तसेच हे सगळे संत मंडळी तुम्हा आम्हाला शिकवण्यासाठी आले. ब्रह्मानंदाचा अनुभव काय होता हे त्यांनी अनुभवलं. बरं, तो आनंद म्हणाले, तो आनंद आम्ही अनुभवला, तो देण्यासाठी तुम्हाला इथे आलोय. तो तुम्ही उपभोगून बघा. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कळवळ्याची जाती होती हो. जसं आईचं प्रेम एखाद्या लेकरावर किती असावं, किती प्रेम करते आई. लेकराचं हित वाहे माऊलीचे चित्त, इतकं प्रेम आईने करावं. तसे हे संत मंडळी आपल्याला शिकवण्यासाठी येतात आणि आईप्रमाणे प्रेम करतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. त्यांना काही नको, काहीच अपेक्षा नाही त्यांची. निस्वार्थ प्रेम जसे आई करते ना लेकरावर, तसे हे संत मंडळी सर्वांवर प्रेम करतात, सगळ्या जगाला सुधारतात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये किती छळ त्यांना भोगावा लागला, तरी सुद्धा भगवंताविषयीचं तितकंच प्रेम त्यांच्या मनात होतं. ओतप्रोत भरलेलं प्रेम होतं आणि म्हणून ते हृदय असंच बोलत होतं की हे जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. जगाच्या पाठीवर एकमेव मागणं पसायदानाच्या रूपानं त्यांनी तुमच्या माझ्याकरता मांडलंय, मागितलंय. एवढंच नव्हे, तुम्हा आम्हाला अमृताची सुद्धा दिली हो. लोकांनी केलेला छळ, निंदा, हाल अपेष्टा, यातना सगळं सहन केलं, सगळं पचवलं आणि सगळ्या जगाला अमृताची सुद्धा दिली, ज्ञान दिलं, शिकवलं. असे हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज त्यांचे आई वडील आळंदीमध्ये होते, त्यावेळी तिथलं नाव होतं अलंकापुरी. म्हणून आपण म्हणतो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र.
राजा सुपात्र. पूर्वीचं नाव आळंदीचं वेगळं होतं बरं, वेगळं होतं. अनेक नावं बदलली गेली. 4 युगांप्रमाणे नावं सुद्धा वेगळी वेगळी बदलली गेली. पहिलं नाव आळंदीचं होतं ते म्हणजे आनंदवन. पुढे त्या आनंदवन नावाचा अपभ्रंश झाला आणि कपिल असं नाव पडलं. या कपिल नावाचा सुद्धा अपभ्रंश झाला आणि पुढे अलकामती असं नाव पडलं. पुढे जाऊन या अलकामती नावाचा सुद्धा अपभ्रंश झाला आणि आनंदी असं नाव पडलं. आनंदी. त्यानंतर सुद्धा नाव बदललं गेलं ते म्हणजे अलंकापूर. अलंकापूर म्हणजे आता नव्हे, ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये होते त्यावेळेचं नाव अलंकापूर. 700-750 वर्षांपूर्वीचं हे नाव. त्यानंतर त्याचाही अपभ्रंश होऊन आलंदी, लसणाचा आलंदी असं नाव पडलं. आणि त्यानंतर कलियुगामध्ये आळंदी. आपण आता काय म्हणतो? आळंदी. तसं हे आता आळंदी नाव. 4 युग झाली हो. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. याप्रमाणे ही नावं बदलत गेली. आणि आळंदी हे फार मोठी पुण्यभूमी आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. आळंदी हे गाव पुण्यभूमी
बघा 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा आणि तो सुख सोहळा काय मानू काय तो सुख सोहळा आहे काय मानू किती वर्णन करू या सुखाचं मी किती वर्णन करू या सोहळ्याचं या उत्सवाचं या आनंद उत्सवाचं नामदेव महाराजांनी वर्णन केलंय की विमानांची ताटी पुष्पांचा वर्षाव होतोय बरं कुठून विमानांमधून काय ते दिव्य भव्य रूप असेल आणि स्वर्गाहून देव करतात बरं हे स्वर्गाहून देव पुष्पांचा वर्षाव करावा इमॅजिनेशन करा थोडंसं आळंदी मधलं हे चालू आहे आळंदी हे गाव चालू आहे पुण्यभूमी आहे ही म्हणून नामदेव महाराज म्हणाले चला सगळेजण आता जाऊया नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावं या कल्पावरी इथे आल्यावरच सर्वांना विश्रांती मिळते म्हणून वारकरी हजारो लाखो वारकरी या आळंदी यात्रेसाठी आळंदीमध्ये येतात हा माऊलींचा समाधीचा आनंदोत्सव साजरा करतात असे हे माऊली त्यांचे माऊलींचे आजोबा त्र्यंबक पंत हे अतिशय कुलाचार ब्रह्मचारी असे होते सदा ब्राह्मणाचारी असं वर्णन आलंय ब्राह्मण होते फार भक्ती दृढ होती पूर्वीपासून चालत आलेली विठ्ठल भक्ती होती मग त्यानंतर काही कालांतराने गृहस्थाश्रमामध्ये आल्यानंतर मग गोविंद पंत असं त्यांच्या पुत्राचं नाव त्यानंतर त्यांना पुत्र झाला म्हणजे विठ्ठल पंत हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत उपनिषद वेद यांचा अभ्यास करणं वेदाध्ययन करणं पूजा पाठ करणं तीर्थयात्रा करणं असं त्यांचं कार्य अखंडपणे सुरू होतं तीर्थयात्रा करत होते भीमाशंकर मध्ये आले तिथे भगवंताचं दर्शन घेतलं आणि मग आळंदी मध्ये जावं सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं त्यांच्या मनी आलं आणि आळंदी मध्ये निघाले आळंदीत यावं स्नान संध्या आटपावी वस्त्र परिधान करावे सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जावं दर्शन घ्यावं आणि निवांतपणाने तिथे बसावं त्या पायरीवर बसले बरं पायरीवर बसल्यानंतर तिथे त्यांना आता संसाराची पायरी सिद्धेश्वराची पायरी म्हणजे संसाराची पायरी असं वर्णन केलंय तिथून सुरू झाली मग तिथे सिद्धोपंत आले हे सुद्धा ब्राह्मण होते वेदाध्ययन त्यांचंही होतं त्यामुळे पूर्वी माणसं कशी हे लगेच ओळखायला येत होतं बरं सिद्धोपंतांनी बघितलं की अरे हा मनुष्य इथे पूजापाठ करतोय वेदाध्ययन सुरू आहे याला आपण आपल्या घरी न्यावं व्यवस्थित जेवण द्यावं भोजनाची व्यवस्था करावी राहण्याची व्यवस्था करावी या हेतून एक चांगला गृहस्थ होता म्हणून नेलं बरं आपल्या घरी नेलं त्यांची सगळी सोय पाहिली भोजनाची व्यवस्था केली राहण्याची व्यवस्था केली काही कमी पडू दिलं नाही आणि तो जो त्यांचा दिनक्रम होता ते पाहत होते सकाळी उठायचं पूजा करायची स्नान करायचं सगळं दिनक्रम त्यांचा जो होता तो यांना आवडला म्हणाले एवढ्या ऐन तारुण्यामध्ये इतकी भक्ती करावी याने त्यांच्या मनी विचार असायचा इतकी भक्ती करतो आज कोणी भक्ती करतं का हो एवढी असं पण त्यांच्या मनात तितका विचार त्याच दिवशी निवांत गाढ झोप लागली आणि याच्यामध्ये त्यांना भगवंतानी दृष्टांत दिला स्वप्नामध्ये म्हणाले की आपली कन्या आता उपवर झाली आपल्या कन्येसाठी
चांगला वर कोण म्हणून भगवंत सांगतात की तुम्ही जो पाहुणा म्हणून तुम्ही घरी आणलाय की नाही तो अगदी योग्य आहे तुमच्या कन्येसाठी. मग हे ऐकलं मनामध्ये त्या स्वप्नामध्येच ऐकलं आणि त्यांच्या मनी प्रश्न की असं कसं बरं मी त्यांना बोलू. सकाळ झाली पुन्हा त्यांचा दिनक्रम विठ्ठलपंतांचा सुरू झाला पण बोलू कसं असं त्यांना कळेना. तरी सुद्धा त्यांनी विचारणा केली सांगितलं की असा मला स्वप्न दृष्टांत झाला तेव्हा माझी इच्छा आहे की माझ्या कन्येला मी माझ्या कन्येशी तुमचा विवाह लावून देतो म्हणून. पण अशा वेळी विठ्ठलपंतांना काही मान्य नव्हतं कारण ते कोण कुठले आणि इथे आले होते. सगळी विचारपूस त्यांनी केली होती तरी पण कितीही केलं तरी तो परकाच. ते म्हणाले मी तुम्हाला नाही काही सांगू शकत. म्हणून विठ्ठलपंत पुन्हा झोपून गेले. त्या दिवशी रात्री त्यांनाही मग भगवंतांनी स्वप्नामध्ये येऊनच दृष्टांत दिला. हजारो सूर्याचं तेज किती असावं तितकं तेज त्यांना दिसत होतं की भगवंत माझ्याशी बोलतोय. भगवंत मला सांगतायत की या कन्येशी तू विवाह कर. तेव्हा त्यांना जाणीव झाली की नाही सिद्धोपंत सांगतात ना ते बरोबर. म्हणून आपल्या स्वप्नातला दृष्टांत जो घडला तो त्यांनी सिद्धोपंतांना सांगितला. आणि मग पुढे जाऊन त्यांनी योग्य मुहूर्त बघून उपवर झालेली कन्या तिचं पूर्वीचं नाव मीनाक्षी पण लग्नानंतरचं नाव रुक्मिणी तिच्याशी विवाह लावून दिला. देवदर्शन केलं दोघांनी मिळून. पण झालं असं की विठ्ठलपंतांचं मन काही संसारामध्ये रमेना होत. त्यांना बऱ्याच तीर्थयात्रा करायच्या होत्या. तीर्थयात्रेसाठी त्यांना बाहेर पडायचं होतं म्हणून ते तीर्थयात्रा करत फिरू लागले. फिरता 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 त्यांना एक गुरु भेटले. श्रीपाद नृसिंहाश्रम असे हे गुरु. यांच्याकडे त्यांनी दीक्षाच घेतली हो. त्यांनी विचारलं हो संसार सुरू आहे का तुझा. आता नवीनच लग्न झालं होतं. संसार कुठे तेव्हा सुरू झाला. जसं विवाह झाला तसे ते तीर्थयात्रेला बाहेर पडले. झाला सुरू संसार की नाही झाला त्यांना प्रश्न पडला. नाही झाला म्हणाले. मग अशा वेळेला त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला. संन्यास घेतला त्यांनी आणि त्यांच्याकडे मग वेदांचं अध्ययन पुन्हा सुरू केलं. पुन्हा इतका अभ्यास करू लागले की त्यांचं नाव चैतन्याश्रम असं ठेवलं गेलं. आणि रुक्मिणी आई इथे सुवर्ण पिंपळाच्या भोवती 1000 प्रदक्षिणा रोज मारायच्या. आपल्या पतीचं स्मरण करायचं. सगळं सुरू होतं हो. आपले पती कधी येतील कुठे गेलेत हे सुद्धा माहिती नाही. कधी येतील हे सुद्धा माहित नाही तरी सुद्धा पतीचं स्मरण करत बसायच्या. मग अशा वेळेला श्रीपाद नृसिंहाश्रम यांना स्वप्नामध्येच दृष्टांत झाला की अहो तुमच्याकडे जो शिष्य तुमचा आहे ना तो शिष्य आणि त्या शिष्याचा विवाह झाला आहे आणि त्यांना त्यांच्या पोटी महाविष्णूंचा अवतार होणार आहे. मग अशा वेळी या श्रीपाद नृसिंहाश्रमांनी त्या सांगितलं की असं झालंय का. तुम्हाला नाही काही सांगितले असा मला दृष्टांत झाला आणि हा दृष्टांत खरा आहे. त्यांनी मानलं आणि त्यांनी सांगितलं हे बघ तू जा आणि तुझं जे पूर्वीचं जीवन होतं ते तू जग असं म्हणाले आणि ते तिथून निघून गेले तीर्थयात्रेसाठी त्यांचे गुरु. पुढे तीर्थयात्रा करत करत आळंदीतच आले. पुन्हा कुठे आले आळंदीत. आळंदीत आल्यानंतर त्यांनी त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालताना पाहिलं की एक स्त्री इतकी मनोभावे देवाची पूजा करते
या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालतीये. त्यांनी बघावं आणि प्रेमानं विचारलं, कन्ये हॅलो सर्व हा जो आनंदाचा गदारोळ आहे ना, सगळ्यांनी अनुभवायचा आहे, सगळ्यांनी हा आनंद घ्यायचा आहे. म्हणून आपण इथे देहाने नाही हो, मनाने उपस्थित असावं इथे, मनाने. नाहीतर माझी ही कामं राहिली, ती कामं राहिली, मला इकडे जायचं होतं, माझं हेच राहिलं, तेच राहिलं, हे विचार रोज असतात हो, क्षणाक्षणाला हे विचार असतात. पण मन शांत ठेवणं, रिलॅक्स बसा, सगळी कटकट टेन्शन काहीही असू द्या, सगळं काही काळ बाजूला ठेवा, एकदम फ्रेश बसा. त्यामुळे तो जो ब्रह्मानंदाचा जो अनुभव होता तो संतांनी घेतला, तो आपण इथे अनुभवूयात, इथे घेऊयात. त्यामुळे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपण पाहूयात. संतांनी पाहावं, कन्येची विचारपूस करावी. मग कन्या येऊन पाया पडली. गुरुजींनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, पुत्रवती भव म्हणाल्या बरोबर ती कन्या हसली हो, हसूच आलं तिला. काय चेष्टा करता हो माझे पती कुठे गेलेत मलाच माहित नाही, आणि पुत्रवती भव असा आशीर्वाद तुम्ही मला देताय. तेव्हा ते म्हणाले, मुली अगं तू कुठे राहतेस, तुझे वडील कोण, आई कुठे, तुझं गाव कुठलं. तिला विचारणा केली आणि तिच्या घरी गेले. तिला घेऊन सिद्धोपंतांना भेटले, रुक्मिणीच्या आईंना भेटले, सगळ्या कुटुंबाशी चर्चा केली. वर्णन कसं आहे त्या कन्येच्या पतीचं हे केलं. मग तेव्हा त्यांना समजलं, अरे माझ्याकडे जो शिष्य आहे की नाही तोच हिचा पती आहे. अरे रे मी काय केलं हे, मी कुणाला दीक्षा दिली असं त्यांना मनात वाटलं. ते लगेच तिथून उठले, सगळ्यांना घेऊन ज्या ठिकाणी विठ्ठलपंत होते तिथे आले. तिथे आल्याच्या नंतर विचारणा केली, रागाने विचारलं, हो मला खरं सांग. म्हणाले मला खरं सांग, संसार आहे की नाही तुझा, पत्नी आहे तुला, कुटुंब आहे तुला, तू मला नाही सांगितलंस. तेव्हा विठ्ठलपंत शरण आले, त्यांना वंदन केलं, क्षमा मागितली आणि पुन्हा गुरुजींच्याच सांगण्यावरून विठ्ठलपंतांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला, पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. पण याचा परिणाम, अहो संन्यासानं प्रपंच करणे म्हणजे महत्पाप, महत्पाप. लोक जगून देत होते का? वडील विठ्ठलपंत म्हणजे साक्षात भक्ती होती, मूर्तिमंत वैराग्य होतं, आणि तशीच रुक्मिणी सुद्धा. या दोघांचा विवाह झाला, पुन्हा संसार उभा राहिला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, चौघांची नावच जणू अशी की भक्तीच्या पायऱ्या ठराव्यात. प्रवृत्ती दूर केल्याशिवाय निवृत्ती नाही, त्याशिवाय ज्ञान प्राप्ती नाही, त्याशिवाय या मुक्तीच्या गर्भागारात प्रवेश नाही. त्यामुळे परमार्थ तितका हे सोपा न, असंच जणू काही यांना सांगायचं होतं. असं हे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. इतका छळ विठ्ठलपंतांचा केला, रुक्मिणी आईचा केला की अक्षरशः ते वैतागून सिद्धबेटाच्या तिथे राहायला आले. तिथे राहू लागले. तिथे सुद्धा लोक जगून देईना हो. तिथे पण त्यांना वाळीत टाकलं गेलं, बहिष्कार टाकला गेला. आपल्याला एखाद्यानं ब्लॉक केलं, ब्लॅक लिस्टला आपला फोन नंबर टाकला म्हणजे काय केलं, आपल्यावर बहिष्कारच टाकला ना. किती दुःख होतं आपल्याला, किती दुःख होतं. एखाद्याने आपल्याला ब्लॉक केलं, ब्लॅक लिस्टला आपला नंबर टाकला, इतका बहिष्कार टाकला त्यांच्यावर.
इतका छळ केला लोकांनी. 4 लोकात गेले तर लोक उठून जायचे, पारावर गेले तिथले लोक उठायचे. अन्नधान्य मिळायची सुद्धा सोय नव्हती हो. कुणी कुणाशी बोलतही नव्हते. इतकी भीषण वाईट परिस्थिती त्यांच्यावर ओढवली होती. त्यामुळे धर्मपीठाने सांगितलं आता देहांत प्रायश्चित्त स्वीकारायचं. देहांत प्रायश्चित्त अत्यंत कठीण काळ हो, इतका भयंकर कठीण काळ. पण त्यांनी आपल्या पश्चात आपल्या लेकरांना उत्तम जीवन जगावं, उत्तम जीवन आपल्या मुलांनी जगावं यासाठी देहांत प्रायश्चित्त पत्करलं, स्वीकारलं. विठ्ठलपंत गेले, आपले पती गेले, पतींच्या मागोमाग रुक्मिणी आईंना जावंच लागलं हो, जावंच लागलं, पर्यायच नव्हता. इंद्रायणी निस्तब्ध वाहतीये. रात्र झाली, निबिड अंधकार. या अंधारामध्ये आपल्या रुक्मिणी आईने लेकरांना सांगावं, निवृत्ती दादाला सांगावं, निवृत्ते अरे भावंडांना नीट सांभाळ रे, आम्हाला जावं लागतंय, आमचा नाईलाज आहे रे, पण लेकरांना नीट सांभाळ. माझ्या ज्ञानराजाला नीट सांभाळ, माझ्या सोपनाला नीट सांभाळ रे, माझ्या सोपनाला नीट सांभाळ. आणि आपली छोटीशी लाडकी मुक्ताई तिचं सांभाळ कर रे. एवढीशी चुणचुणीत आहे, गोड आहे, पण त्याच्या ममताळूपणाचा अंत नाहीये बरं, ममताळूपणाचा अंत नाही. सत्पदते ब्रह्मचित पदते माया आनंद पदजया महती हरी. अशी मुक्ताबाई आहे, नीट सांभाळ. रुक्मिणी आईने जवळ यावं, मुक्ताईच्या गालावरून हात फिरवावा. स्वतःच्या डोळ्यातला अश्रू मुक्ताईच्या गालावर ओघळला. मुक्ताईने झोपेतच तो पुसून टाकला हो. वात्सल्य पुसलं गेलं हो, वात्सल्य पुसलं गेलं. रुक्मिणी आईंना आणि विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त पत्करावं लागलं, म्हणून निघून गेले, कायमचे निघून गेले. आपल्या पश्चात आपल्या लेकरांनी चांगलं जीवन जगावं यासाठी देहांत प्रायश्चित्त पत्करलं हो. ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर लोक त्यांच्या लेकरांना सुद्धा जगून देत होते का हो? कुणीतरी माऊलींच्या भिक्षेमध्ये, त्या झोळीमध्ये भिक्षा द्यावी, पीठ टाकावं, त्यावर काहींनी चिखल टाकला, ते पीठ सांडावं, ते उचलता येत नाही म्हणून त्यातच ओ रेघोट्या माराव्यात, असं काय पाप केलं होतं? तरी सुद्धा इतका छळ त्यांना सहन करावा लागला होता. दिसामासन ही सगळी वाढत होती. 4 वर्षांची मुक्ताई निवृत्ती दादाला म्हणते, दादा अरे आई कुठे रे? दादा अरे आई कुठे? मला आई दिसेना, बाबा दिसेना, आई कुठे गेली? निवृत्तीनाथ म्हणाले, अगं मुक्ते, आई देवा घरी गेली, आई देवा घरी गेली म्हणाले. मुक्ता म्हणते, दादा 4 वर्षाची होती बरं. म्हणते, दादा आई रोजच जाते देवाला, तुला माहित नाही का रे? रोज जाते देवाला. आता येईल आई, इतक्यात रडतोस काय? आता येईल आई. निवृत्तीनाथाने म्हणावं, मुक्ते अगं आई बाबा निघून गेले ना, ते कधीच न येण्याकरता, कधीच येणार नाही ग मुक्ते, कधीच येणार नाही. मुक्ता म्हणते, दादा अरे आई कधीच येणार नाही, आई कधीच येणार नाही विचारते. मग म्हणते, दादा तुला आई कुठली रे? तुला आई कुठली? 4 वर्षांचं वय होतं मुक्ताईचं. परकर पुलक घालणारी ही मुलगी निवृत्ती दादाला म्हणते, तुला आई कुठली रे? निवृत्तीनाथांना हुंदका अनावर झाला. मुक्ताईला जवळ जवळ कवटाळलं, तिच्या केसावरून हात फिरवला आणि म्हणाले, मुक्ते आजपासून तू माझी आई, तू माझी आई. म्हणून मुक्ता नाही, मुक्ताबाई नाही, तर मुक्ताई, तू माझी मुक्ताई. मुक्तपणे मुक्त
मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती असं वर्णन केलंय. तिला ब्रह्मचित्तला म्हटलंय. हो अशी ही मुक्ताई. आई येणार नाही वाट बघितली. आई आता येणार नाही. तिला कळलं बरं. रात्र संपली दुसरा दिवस सुरू झाला. तिला वाटलं की आता आई कधीच येणार नाही. म्हणून आई म्हणून आर्त टाहो फोडला. आई आई म्हणून भगवंताची करुणा भागली. आई आई म्हणून ओरडू लागली. आजी ही मुक्ताई रडत होती. मग शेजारची कुंभारीण एक लक्ष्मी आत्या तिथे येते. रडत रडतच येते. पदराचा बोळा तोंडात कोंबूनच मुक्ते अगं काय झालं ग. आता सांत्वन कुणी कुणाचं करावं. मुक्ते काय झालं ग. फार लय सोसलं ग दोघांनी. लय सोसलं. लोकांनी जगू नाही दिलं. फार सोसलं दोघांनी. मग मुक्ताई तिने बघावं लक्ष्मी आत्या रडतीये. थोडी भानावर आली आणि काय म्हणते लक्ष्मी आत्या. रडू नकोस ग. का रडतेस. रडू नकोस ग. अगं माझी आई म्हणायची भरल्या घरात रडू नये. काय कमी आहे ग आपल्याला. का रडतेस. रडू नको ग. रडू नको म्हणायची. एवढ्या ज्ञानदादा येतात. ज्ञानदादाला पण म्हणते काय घडलं रे हे दादा. ज्ञाना काय घडलं रे. ज्ञानराज सांगतायत बरं. काय सांगतायत. तू कुंभारीण ना ग आत्या. मडकी बनवतेस घट बनवतेस. पण प्रत्येकाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी होतो. एका मडक्यामध्ये गाईचं शुद्ध लोणी असतं. तर काही मडकी जी असतात ती अंत्यविधीसाठी सुद्धा वापरली जातात ना. घटा घटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटा घटांचे दैव गदिमांचे शब्द आहेत. गदी माडगुळकर की ज्यांनी गीत रामायण रचलं. त्यांनी सांगून दिलं. म्हणाले घटा घटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. ज्ञानदेव सांगतायत की अगं घटाघटांचं रूप आगळं. प्रत्येकाचं नशीब दैव वेगवेगळं असतं. त्यामुळे असं काही विचार करू नको ग आत्या. शेजारच्या कुंभारी नाट्य तिला सांगतायत. किती समज या लेकरांना असावा अशी ही लेकर.
एक प्रसंग सांगून आपण थोडं निरूपणाकडे आवर्त घेऊया. निरूपण वेळ पाहता दिवाळीचा सण आला. बरं दिवाळी होती. कुणीतरी भिक्षेमध्ये गुळ, डाळ, हरभऱ्याची डाळ, तूप असं सारं साहित्य दिलं होतं. बरं ते सगळं साहित्य बघून कधी नव्हे ते निवृत्तीनाथांना वाटलं की आज मांडे खावे. मांडे खायची इच्छा झाली. म्हणून मुक्ताईला म्हणतायत, अगं मांडे येतात का गं तुला करता? दिवाळीचा सण होता. मुक्ते आज दिवाळी, मुक्ते आज दिवाळी, बंधू आम्ही तुझे असे येथा, मांडे रुचिर करोनी सेवुनी राहू आम्ही आनंदात. दिवाळीचा सण होता. मांडे खायची इच्छा झाली आणि मुक्ताईला सांगतात, मुक्ते अगं मांडे येतात का ग तुला? शिकली आहेस का तू आईकडून? हात तिच्या दादा एवढंच ना, येतात रे, बनवते. पण अरे ते साधं तव्यावर नाही होणार, त्याच्यासाठी एक रांधण खापराचं ते रांधण लागेल रे, आपल्याकडे नाही ते. मी घेऊन येते बरं दादा, मी घेऊन येते म्हणून निघाली. धावत मुक्ताई कुंभारवाड्यात पळतच गेली. ते रांधण आणलं, हातामध्ये घेतलं आणि आनंदानं चालली. जाता जाता विसोबा चाटे नावाचे गृहस्थ, त्यांना सद्गृहस्थ म्हणावं की काय म्हणावं असे ते भेटले आणि म्हणाले, कार्टे मुक्ते संन्यासाची पोरं ना तुम्ही, कशाला गोडधोड पाहिजे? कशाला गोडधोड पाहिजे तुम्हाला? आणि ते रांधण म्हणून घेतलं आणि पाडलं, फुटलं. रांधण फुटून गेले. मुक्ताईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. रडू लागली मुक्ताई. दुसरीकडे शोधते कुठे मिळेल का रांधण, पण विसोबा चाट्याने सांगितलं यांना रांधण मिळून द्यायचं नाही. दिलं तर बघाच, कुठेच रांधण मिळेना. म्हणून मुक्ताई निघाली, रडत रडत जाते, डोळे पुसत पुसत जाते. निवृत्ती दादाला वाईट वाटेल, तिला इतकं मनात वाईट वाटलं. मग ज्ञानदादा भेटले. मुक्ते अगं का रडतेस ग? काय झालं, काय रडतेस? भाऊ होता बरं, काय झालं मुक्ते अगं काय रडतेस? मुक्ताई सांगते, दादा ते रांधण फोडलं रे विसोबांनी, फोडून टाकलं रे. मला वाईट याचं नाही वाटत ते रांधण फुटलं, पण वाईट याचं वाटतं की कधी नव्हे ते निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झाली हो, पण मी ते कसे पूर्ण करू त्यांची इच्छा मला कळत नाही. कशी इच्छा त्यांची पूर्ण करू? म्हणून तिला वाईट वाटलं. निवृत्ती दादा आपल्या झोपडीत बसलेले आहेत. ज्ञानदादा म्हणाले, चल तू मांड्यांची तयारी कर, कसे भाजायचे ना मी बघतो. चल तू सगळी तयारी कर, आपण भाजूयात मांडे. म्हणून आपल्या या झोपडीमध्ये आले. तिथे ध्यानावस्थेमध्ये ज्ञानदेवांनी ती क्रिया केली. आगीच्या ज्वाळा लोळ आरक्त नयन त्यांचे झाले. लालबुंद ज्ञानदेवांची पाठ झाली. आगीच्या ज्वाळा तिथून निघत होत्या. अगं मुक्ते बघतेस काय? कर मांडा टाक ठोसायला. मांडा करावा, पाठीवर टाकावा, टमकन फुगून वर यावा. असं मांडे भाजून झाले आणि जेवणाची तयारी केली. इकडे विसोबा चाटे नावाचे गृहस्थ आले. बघतोच कसे मांडे खातात म्हणून झोपडीच्या झोक्यात वाकून बघतायत.
म्हणतायत की बघतोच आता कसे बरं मांडे खातात. वाकून बघतायत ते दृश्य झोपडीच्या आतलं जे त्यांना दिसलं ते पाहिलं. मग योग धारणा करुणी, मग योग धारणा करुणी ज्ञानदेवे पेटविला पंचागने. आरक्तने त्यांचे बघितले कशी ती आग होती, कशा त्या आगीच्या ज्वाळा होत्या. सगळं या झोपडीच्या झरोक्यातून बघितलं आणि मग पश्चाताप झाला. मग काय वाटलं, मी असं कसं वागलो, मला कशी एवढी बुद्धी नव्हती, मी का असं वागलो. म्हणाले तो जर प्रसाद मला मिळाला ना तर माझं भाग्य, तो प्रसाद जर मला मिळाला ना की माझं जीवन सार्थक झालं असं त्यांनी समजलं. आणि या मुक्ताईने त्यांना बघावं झोपडीच्या झरोक्यातून आणि म्हणते कशी, अहो विसोबा असे खेचरासारखे काय तिथे उभे. खेचर म्हणजे गाढव. आई म्हणते की नाही आपल्या लेकराला, काय अरे एक गाढवा. आईच्या माईने सांगत होती हो, असं खेचरासारखे काय उभे हो, या आमच्या सोबत जेवायला बसा. आत्यानंद त्यांना व्हावा, त्यांनी यावं आणि सगळ्यांच्या चरणी लोटांगण घालावं, अश्रूंचा वर्षाव करावा असे ते त्यांना शरण आले. त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यानंतर मग पुन्हा संत मुक्ताबाईंनी विसोबांना अनुग्रह केला. मुक्ताबाई त्यांच्या गुरु आणि विसोबा खेचर त्यांचे शिष्य. यापुढे जाऊन संत नामदेव महाराज हे विसोबांचे शिष्य. अशी मग हे पुढे गुरु शिष्य परंपरा पुढे सुरू राहिली. माऊलींनी भागवत धर्माचा पाया सनाथ केला असे ज्ञानराज माऊली. ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालया असे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा म्हटले, वर्णन केले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली म्हटले. तेने निगमावल्ली प्रकट केली. ज्याला कुणाला आई नाही ना त्याला माऊली आहे. माता नाहीये ना तर माता माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानोबारायांनी आईच्या मायेनं आपल्याला शिकवलंय स्वतः. तसं या सर्वच वाङ्मयामध्ये किती गोडी हे आपल्याला हरिपाठ केल्यावर कळेल. असं संत वाङ्मय त्यांनी निर्माण केलं. आईच्या माईने तुम्हा मला शिकवलं असं हे ज्ञानराज माऊली. साधकांचा शिरोमणी वंद्य जो का पूजा स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वांभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. असे हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. अशी ही चारही भावंड की ज्यांनी समाजाला अमृताची सुधा दिली, शिकवलं, ज्ञान दिलं. अहो संत चांगदेव की 1400 वर्ष जगलेले, 14 विद्या 64 कला पारंगत असलेले असे योगी. त्यांचं वाहन काय? चांगदेव महाराजांचं वाहन वाघ. वाघाला सुद्धा ताब्यात ठेवलं होतं त्यांनी. किती सामर्थ्य असावं त्यांचं. आणि यांना मुक्ताई उपदेश करते. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, म्हणाले गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो म्हणाले. एवढीशा मुक्ताईने सगळ्यांना शिकवलं. हो तर ज्ञानदेवांचा काय अधिकार असेल.
असं हे ज्ञानराज माऊली. ज्ञानराजांचा आठव करूया, त्यांना पुन्हा पुन्हा आठवूया आणि उरलेलं चरित्र आपण उद्याच्या उर्वरित भागामध्ये पाहूया. इथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी मी नतमस्तक होते, धन्यवाद देते की आपण सर्वांनी उपस्थिती लावली. महेशाची मूर्ती तुम्ही आहात, हा आनंद घेण्यासाठी तुम्ही आलात आणि आम्हाला ही आनंद उपभोगून देण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे आलात. मी अत्यंत ऋणी आहे, सर्वांचे आभार व्यक्त करते. साथीसाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन, ही वादक मंडळी, गायक, फार सुंदर साथ मला लाभली. त्यामुळे हे माझे डावे उजवे हात आहेत, यांच्याशिवाय काही शक्य नाही. नादब्रह्म, स्वरब्रह्म, हे असेल तर स्वरब्रह्म, नादब्रह्म असेल तरच शब्द ब्रह्म प्रकट होतो. आणि या त्रिवेणी संगम जिथे आहे तिथे साक्षात भगवंत अवतरतो, अवताराला येतो. कारण भगवंताला त्याचं कीर्तन आवडतं, त्याचं भजन आवडतं. आपले नसलेले गुण लोकांनी गायले तर आपल्याला किती बरं वाटतं. याने मला चांगलं म्हटलं, बरं माझं कौतुक केलं. पण त्या देवाचे असले गुण जर आपण गायले ना, त्या भगवंताला किती बरं वाटेल, किती बरं वाटेल. वैकुंठ सोडून येईल तुमच्या माझ्यासाठी भगवंत. देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला, असा हा भगवंत आहे. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण अखंड ठेवूया. हा आनंदोत्सव जो सुरू आहे यामध्ये सर्वजण आपण काया वाचा मनाने सहभागी होऊयात. आनंदोत्सव सगळेजण साजरा करूयात आणि भैरवी घेऊन आपण समारोप करूयात. कश्चित् दुःखवाप्नुयात्. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
वासी सुखे घालावे आम्हासी गुरुवैना बडी ह्याची माझी सर्व बोला पुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सब संतन